सो हे गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? आय होप की तुम्ही खूप चांगले असतील देवाच्या आशीर्वादाने. तर असंच मला एक विचार आला की आज ब्लॉग बनावा कृपासाठी. तर मी आज दहीहंडी निमित्त शो आहे नारंगीला, ते आपला शो असतो, टेलर शो मोठा. त्या घरी तुम्हाला मी इंट्रोडक्शनमध्ये सांगेलच आपल्या ग्रुपमध्ये कोण कोण आहेत, काय काय इंट्रोडक्शन ते दाखवेलच तुम्हाला, दाखवेल कोण कोण असं आपल्या ग्रुपसोबत वगैरे. तर आता मी निघालेलाच आहे की धानूवरनं आपला 407 धानूवरून आपलं निघालं आहे. तर मला आता कॉल आलेला पैशाचा, तो बोलतो ओम निघून राहतो मी येतो. तर आता मी निघाला काय. तर तुम्हाला मी पुढे दाखवतो, नक्की बघा ब्लॉग मला शेवटपर्यंत. ते आपल्या मार्केटला चाललो आहे मी, मानगाणावर, जिथे आपण आपला टेम्पो येईल, ते काका वगैरे सगळे येतील, तिथे मी आता स्टॉपवर चाललो आहे. तुम्हाला मी दाखवतो आपला स्टॉप. राईट, मी आता आपल्या स्टॉपवर आला आहे वांगाव नाक्याच्या. आता काका ते या रोडने येतील, या रोडने डहाणू मार्ग. तुम्ही हा वांगाव नाका बघितलाच असेल. मी आता वडापाव देतो आपल्या पब्लिकसाठी. तुम्हाला माहितीच असते बंडू काका वांगाव नाक्यावर आल्यावरती इथे समोर दुकान लागते आपलं, श्री गणेश वडापाव. किती झाले? आता मला कॉल आलेला, तर आता ते इथून नाही येतीलच या रोडवरनं. तर गाईज तुम्ही बघू शकता आपला 407 आलेला आहे मला पिकअप करायला. बरेच वगैरे आहे याच्यामध्ये, तर मी तुम्हाला दाखवतो. आलेला आहे आता घेऊन मला. आपला ग्रुप पुढे बसतो मी आता, तुम्हाला मागे दाखवते मी. बघतो ना, मागे नाश्ता देतोय. हे घ्या. हाय काय करतोय तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये मी दाखवेलच ना. तर फायनली मी आज बसलेला आहे आणि जाते जात पण करू शकता. गणेश काका तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये मी दाखवेलच. आपला जात निघाला आहे. दादाला पण आपण बघू शकतो. तर गाडी आता आपण डायरेक्ट लोकेशन नारंगी आपला प्रवास चालू झाला. तर फायनली आपण पोहोचले आहेत. फुल धमाल रॅली शो आहे, फुल धमाल बघू शकतात. आपला ट्रक, हा आपला ट्रक आहे. ह्याच्यामध्ये आपलं सगळं सामान लागणार आहे. आजच्या शो तयारी आता जोरदार चालू असेल आपली. सगळं नारंगीला आले तर आपण तुम्हाला बोललेलं तसं होणार आहे. तुम्हाला मी चांगलं दाखवतो. बघू शकता आपण पुढे सगळी तयारी चालू हो गई है अपनी. तर गाईज बघा आपलं सामान थोडं थोडं लागत चाललंय. सगळं थोडं थोडं करून सामान वगैरे काढून ठेवलंय. आता सगळं सेटअप वगैरे लावणार. तालपत्री वगैरे लावली आहे. गाइस डीजे की पूजा होत आहे. हार वगैरे लावून घेतोय. पब्लिक जमा झाली आहे आपला शो बघायला. आपल्याच सगळे माणसं
आज पहिला दिवस आहे, पहिला शो आहे. तर म्हणून सामनाची पूजा वगैरे करतात. पहिला शो आहे, चांगला गेला पाहिजे आपला. आता नारळ फोडून देतो आपण. जय पण आलो यार, काही नारळ फोडला पण पाणीच नाही आलं. फुल जोरदार काम चालू आहे. पट्टे बिट्टे लावायचे, पट्टे बघा किती मध्ये आतमध्ये लावले. पट्टे बघा ट्रॅकच्या मध्ये घुसून आतमध्ये एकदम. तर काही सगळं सेटअप वगैरे चालू आहे. बघू शकता सेटअप वगैरे सगळं रेडी झालेलं आहे. मिक्सर सर्व दाखवते, चॅनल पण दाखवते. आपण आता सेटअप वगैरे सगळं रेडी करतोय. बघू शकता सगळेजण आलेले आहेत. सामान वगैरे रेडी करणार, फुल पट्टे वाजवणार, फुल मचवणार. आता साऊंड वगैरे चेक करतील, इन्स्ट्रुमेंट वगैरे चेक करतील, कपडे वगैरे चेंज करतील. बघू शकतात. तुम्हाला फायनल लुक मी नंतर दाखवतो, कसं असणार, कसं काय वगैरे तयारी करून वगैरे सगळं दाखवतो. ओके, तेवढं हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. ओके, बघा आपला पॅड वगैरे झालेला आहे सगळं सेटअप. तर गाईज आता आम्ही झाले आता कपडे वगैरे चेंज करायला. आता साऊंड वगैरे चेक करून झालेलं आहे आपलं. आता कपडे वगैरे चेंज करून नवीन वेअर काहीतरी करू. सगळेजण आलेले आहेत कपडे चेंज करायला. मग हे सांगायचं यो दिल प्यादा. तर गाडी आत्ताच वाजून झालेला आहे. तुम्हाला मी दाखवतो. आता जरा ब्रेक घेतला थोड्या वेळ, गाडी बघत थोडी पुढे घ्यायचं आहे म्हणून त्यासाठी थोडं ब्रेक घेतला. तर पब्लिक इथे असं असते नारंगीला. बघू शकतात सगळेजण एक एक काय काय स्टॅच्यू वगैरे बनले, हनुमान बनलाय, कोण काय बनलंय. भारी वाटते इथे सगळं.
तर काही आपली तालपत्री फाटली आहे वरची पूर्ण या झाडामुळे आपण बघू शकता. पूर्ण तालपत्री वरची फाटलेली आहे, पूर्ण फाटलेली आहे. तुम्ही दाखवतो तुम्हाला हे बघा कशी फाटली. त्यामुळे आपलं बंद करायला लागलं आहे सगळं सामान. जेवायला पण गेले तर काही सगळेजण आता जेवायला बसले. आता जेवायचा ब्रेक झाला, जेवतात सगळे. मग जेवून तुम्हाला परत भेटूया. बघा अशा प्रकारे आम्ही जेवायला बसले. आमच्या ओमदाराचा नवीन चॅनल आहे, सर्वांनी सपोर्ट करा. सगळ्यांचं आता जेवण वगैरे झालेलं आहे. आता नवं परत वाजवायला सगळेजण झालेले ट्रेन. मी तुम्हाला एक दाखवतो कोण कोण कसे काय काय झाले, तसं कोण कोण काय काय बनतात तर तुम्हाला मी दाखवतो. हा छोटा बंद आहे आणि ते भरपूर जण आहेत. बघू किती जण कोण कोण काय काय बनतात, जेवत आहेत, खात आहेत सगळेजण. तर आता मी जेवण वगैरे आलेत तर तुम्ही बघू शकता. अजून ते तालपत्री करत येतात, म्हणजे किती फाटली असेल तुम्ही बघू शकतात. ह्या झाडामुळे फाटली ऍक्च्युली. पाऊस वगैरे आला ना तर आतमध्ये पाणी येऊ शकत होतं. सगळं आपलं मध्ये इन्स्ट्रुमेंट आहे एवढं महाग, म्हणून हे परत बांधत आहेत. त्याची फाटली आहे बघा, पूर्ण फाटली आहे. जेवण आले आम्हाला परत वाजवायचं आहे ना, म्हणून इन्स्ट्रुमेंट आहे पूर्ण. तर गाईज परत पब्लिक जमा झाली आहे, परत आपण वाजूया आता. किती वाटते आज तो फुल जमाला आ गया बोल. सबस्क्राइब कर दो मेरे तर आता परत चालू करूया आपण आपला ब्लॉग. परत कंटिन्यू करूया. आता वाजूया मग परत कंटिन्यू ब्लॉग पर्यंत नक्की बघायला विसरू नका. बघा ब्लॉग आपला शेवटपर्यंत. पब्लिक आई एकविराची आरती चालू आहे, म्हणून आपला थोडा इन्स्ट्रुमेंट थांबवला आहे. आधी पहिले आरती होऊ द्या, मग नंतर आपण चालू करूया आपला ऑर्केस्ट्रा. मग चालू करूया. बघा पब्लिक बघा, तुम्ही बघू शकता गर्दी तर भरपूर होती अगोदर, पण थोडं थांबलंय, थोडा ब्रेक घेतलाय. मी इंट्रोडक्शन करणार की कोण कोणाचं नाव काय आहे वगैरे सगळं सांगतो मी या ब्लॉगमध्ये. कोण आपल्याला आहे, कोण आपल्या ग्रुपमध्ये कोण आहे वगैरे सगळ्यांचं नाव सांगतो. अजून तुम्हाला मी ओळख वगैरे करून दिलेली नाही ना, आता मी नंतर फ्री झाला ना तुम्हाला ओळख वगैरे करणार सगळ्यांसोबत. तर आता आपण निघालोय सोजवळला आले होतं, पण बघू शकतात मोरिया बीट्सला पण काही सपोर्ट करा. आपला सोजवळ जात असेल बघू, त्याला आपण भेटूया. त्याचा पण शो जाम भारी झालाय. काय करा आपल्या युट्यूब चॅनलला आपला सोजवळ दादा. आपण तर आपल्याला सोजवळ दादा भेटलेला आहे, तुम्ही बघू शकता. मी त्याला दाखवतो
सुजल दादा काय 2 शब्द आपल्या ब्लॉगमध्ये बोलेल, कृपा साईच्या ब्लॉगमध्ये बोलेल वगैरे. आपण सुजल दादाचा पण आज शो खूप छान गेलेला आहे. बघू सुजल दादाला आपण भेटू आणि बोलू त्याच्यासोबत. सुजल शो गेलेला आहे एकदम मस्त. परेश दादाने खूप मदत केलेली आहे मला. धन्यवाद मनापासून परेश दादाचे. सुजल दादा पण खरंच सांगतो खूप चांगला सुजल दादा. म्हणजे तुम्हाला त्याकडून रेकॉर्डिंग स्टुडिओ वगैरे असेल ना तर सुजल दादासोबत कॉन्टॅक्ट करा. तो स्टुडिओचं काम वगैरे करतो, रेकॉर्डिंग वगैरे करतो. तर मी सांगितलं प्रवेश काकावरून वगैरे आहेत आपले. अजून आपलं इंट्रोडक्शन बाकी आहे सगळ्यांच्या मुलांचं, आपल्या कोण काय वगैरे कोण काय वाजवते तुम्हाला तरी माहितीच असेल थोडं, पण आता मी सांगतो तुम्हाला. ओके. तर संपूर्ण आपले दादा वगैरे आहेत, नारंगी दादा वगैरे आहेत. आम्ही याचा बिग फॅन आहे. ओम तामरे. ओम बिग फॅन आहे. तर तुम्ही आता हर वर्षी इकडे नारंगीमध्ये या शो करायला चांगली गोष्ट आहे. आज चांगलं दादाकडून जरा आपण पेमेंट घेऊ. पेमेंट देतात दादा परेश दादाकडे. बघूया परेश दादा पेमेंट घेतोय. पेमेंट देताना आमची पेमेंट. थँक्यू. तुला आमचा ऑर्केस्ट्रा कसा वाटला? एकदम चांगला वाटला. मस्त वाजवला तुम्ही शो हां, आणि खूप मजा पण आली आम्हाला. असंच नीट पुढे जात राहा. थँक्यू. आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. हो, थँक्यू, धन्यवाद. तर काही आता सगळेजण जेवायला बसलेत. सगळं पॅकअप वगैरे झालेलं आहे. आपलं सामान वगैरे पॅकअप वगैरे आता सगळेजण जेवायला बसलेत. तर मी तुम्हाला दाखवतो. आणि इंट्रोडक्शनचं आपण मी बोललेलं तुम्हाला की इंट्रोडक्शन करतो कोण अजून आपण सगळ्यांना ओळखतच असतो. तर मी दाखवतो तुम्हाला. बघा आता पुढे सगळे जेवायला बसलेत, दाखवतो बघा. टीम जेवते. ही आपली संपूर्ण टीम आहे कृपा साईची. ओळख वगैरे करून देणार. तर हा आहे आपला अनिकेत. कॉन्सेप्ट क्लिअर आहे, फुल कडक वाजवतो कृपा साई. हर्षद दादा हाय. वसंत आपला हा तुम्हाला माहितीच असेल, थाप वाजवतो, चांगला थापी वाजवतो. हा दादा आपल्याकडे नवीन आला दादा. हा तर आपल्याला माहितीच असेल मयूर. हा पण असतो DJ वगैरे सामान वगैरे हे करतो. ह्यांना तर आपण बघितलंच असतील, चांगले ड्रमर आहेत हे कृपासाईचे. सूरज दादा तुम्हाला तर माहितीच असेल. हा आपला दिलता दादा ऑर्गनायझर आहे आपला दिलता दादा. हा साई दादा तुम्हाला माहितीच असेल, चांगला रोटो प्लेअर आहे आपला कृपासाईचा. आणि हा आपला राहुल DJ वगैरे सगळं मेंटेन वगैरे करतो, सगळं तोच बघतो. आणि हे तर तुम्हाला माहितीच असतील परेश काका. हे तर ऑर्गनायझर आहेत मोठेच कृपासाईचे. तर आपली फॅमिली आहे, फक्त एवढीच फॅमिली आहे. साईनाथ महाराज की जय. आजचा शो पहिला होता आपला, खूप छान गेलेला आहे. खूप मजा आली. काय चुकलं असेल तर गाईस माफ करा, पण आज खूप मजा केलाय मी. खूप एन्जॉय केला आहे. माझ्या भावाला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा प्लीज. पहिल्यांदा ब्लॉग त्याने सुरुवात केलेला आहे. त्याच्या हातून काय चुकी झाली त्याला कमेंटमध्ये बोला, तो क्लिअर करायचा प्रयत्न. कधी परत चुकी येणार. हां, आणि माझ्या हातून काय चुकीचं असेल बोलण्यामध्ये कोणाचा मित्रांना तर ते समजून घ्या. ते तसं थोडं आपली टीम आहे पूर्ण कृपा साई. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.